विण दोघातली तुटेना 15 नोव्हेंबर भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार की अंशुमन आणि मलिकाच्या विरोधात समरने घेतली स्वानंदीची बाजू. ते कसं, चला तर बघूया. तर घडतं असं, सगळ्यांच्या वागण्यामुळे स्वानंदी खूप दुःखी होते. आजी रूममध्ये जाते तर स्वानंदी रडत असते. आजी म्हणते, स्वानंदी अगं काय झालं, घरच्या लक्ष्मीने असं रडू नये. स्वानंदी म्हणते, आजी मला खूप अपराधी वाटते. आजी म्हणते, असं आहे का, मग यावर उपाय आहे. चल मी तुला एक चॅलेंज देते. स्वानंदी विचारते, आजी चॅलेंज? नाही म्हणजे मला समजलं नाही. आजी म्हणते, हे बघ बाकीच्यांचं राहू दे, पण समोर तुझ्यावर रागावलं की नाही तर तू हळूहळू त्याचं मन जिंकायचं. आणि एकदा की तू त्याचं मन जिंकलं तर असं समज तू सगळ्यांचंच मन जिंकलं. स्वानंदी विचारते, आजी पण ते कसं? आजी म्हणते, ते तुझं तू बघायचा. समर आता झोपायला जातो आणि त्याला सगळं आठवून तो खूप सैरभैर होतो. त्याला काही केल्या लवकर काय झोप येत नाही. तो तिकडे आदिरा बरी असेल ना, फोन करू का? नको नको नको, खूप रात्र झाली आहे. काही झालं तरी तिचं आता लग्न झालं आहे. इकडे स्वानंदी झोपते आणि आजी तिच्याकडे बघते आणि मनात म्हणते, स्वानंदी मला खात्री आहे एक ना एक दिवस तू सगळ्यांची लाडकी असेल. ती आता स्माईल करते आणि डोळे झाकते. पण स्वानंदीला मात्र काही केल्यास झोप येत नाही. तिला सारखा दिवसभराचा प्रकार आठवतो. ती देवा आता तरी आईने आदिराशी चांगलं वागू दे. विचार करता करता तिला कधी झोप लागते तिलाच कळत नाही. पण नेहमीप्रमाणे तिला पहाटे जाग येते. ती आता आंघोळ करते आणि बाहेर जाऊन इकडे तिकडे बघत असते. घरामध्ये काही नोकर काम करत असतात पण घरातील कुणी जागी झालेलं नसतं. आता स्वानंदी देवघरात जाते आणि देवपूजा करायला लागते. तिच्या घंटीच्या आवाजाने सगळेच त्रस्त होतात. पण आजी पहिलेच उठून व्यायाम करत असते. घंटीच्या आवाजाने ती डोळे उघडते आणि म्हणते, वा कित्येक वर्षाने हा आवाज ऐकायला मिळाला. पण खास करून अंशुमन मात्र खूप सैरभैर होतो. तो अर्पिता मलिका घंटीचा आवाज येऊ नये म्हणून कानावर उशी घेतात. पण काही केल्या आवाज काय बंद होत नाही. आता अंशुमनला खूप राग येतो. तो नॉनसेन्स कोण वाजवतंय? मलिका उठून म्हणते, साधं झोपूही देत नाही. ह्या घरात काय चाललं ना तेच कळत नाही. आता स्वानंदीची पूजा होते. ती घरामध्ये आरती फिरवत असते. तेवढ्यात रागामध्ये अंशुमन, मलिका आणि अर्पिता येतात. अंशुमन मेडला म्हणतो, माहिती ना घरामध्ये सगळे उशिरा उठतात. ती आता घाबरते. तिची नजर खाली जाते. अंशुमन म्हणतो, हे माहीत असताना कोण मोठमोठ्याने घंटी वाजवते? त्या घंटीच्या आवाजाने झोप मोडते एवढं पण कळत नाही का, इडियट? तेवढ्यात आजी आणि समर पण बाहेर येतात. तेव्हा स्वानंदी अंशुमनला म्हणत असते, पूजा मी करत होते आणि घंटी मी वाजवत होते. हे ऐकल्यानंतर आजी कौतुकाने स्माईल करते. खरं तर समर खाली येतो आणि स्वानंदीकडं बघतच राहतो. केस धुतल्यामुळे तिच्या डोक्याला टॉवेल असतो पण अर्धवट केस तिच्या चेहऱ्याच्या बाजूने आलेले असतात. त्यामुळे स्वानंदी अजूनच सुंदर दिसत असते. अंशुमन स्वानंदीला म्हणतो, आम्हाला सकाळी आवाज केलेला चालत नाही. पण आजी म्हणते, हा आवाज आता रोज सकाळी येणार. मलिका म्हणते, आई अहो काय बोलताय? अंशुमन काय म्हणतो तुम्ही ऐकलं ना? सकाळी घरामध्ये हा आवाज कुणालाही चालत नाही. अहो दिवसभराच्या कामाने सगळेच थकतात आणि सकाळी उशिरा उठतात. आजी म्हणते, हो का? मलिका तू तर दिवसभर खूप कामं करतेस, खूप थकत असशील नाही? आता मलिकाची नजर खाली जाते. आजी म्हणते, आता रोज सकाळी सगळ्यांनी मिळून पूजा आणि आरती करायची. आता मात्र मलिका शॉकून बघायला लागते. अंशुमन म्हणतो, दादा तू ठरवलेले रूल्स आता ते बदलणार. आता समर त्याच्याकडे आश्चर्याने बघत असतो आणि म्हणतो, अंशू मी जे रूल्स ठरवले ते कशासाठी? ह्या घरामध्ये काही नियम कायदे कानून असावे म्हणून, या घराला एक शिस्त लागावी म्हणून. आणि स्वानंदी मॅडम तेच करतायत. अरे सकाळी उठणं कधी पण चांगलं आणि पूजा अर्चा ह्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं. ते स्वानंदी मॅडम करतायत. त्यात रूल्स कसला आलाय? आणि आजींनी सांगितलंय ना, उद्यापासून सकाळी सगळ्यांनी उठायचं, पूजा आणि आरती करायची. आता घरामध्ये जे आजी सांगेल इथून पुढे तेच घडणार. अंशू म्हणतो, अरे पण दादा. समर म्हणतो, अंशू. मलिका म्हणते, समर मी काय म्हणते, एवढ्या सकाळी उठायची काय गरज आहे? अरे दिवस पडलाय ना ह्या सगळ्या गोष्टी करायला. आजी म्हणते, ह्या घरामध्ये दिवसभर तरी कुठे होत्या त्या गोष्टी? फक्त आवरायचं आणि इकडून तिकडून फिरायचं.
समोरून तो ठीक आहे आजी, तू जे सांगशील तेच आता घडणार. तो आता स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदी त्याच्याकडे बघत असते. सगळे ते निघून जातात, पण आजी स्वानंदीकडे बघते आणि स्माईल करून मान हलवते. समोरने तिची बाजू घेतल्यामुळे स्वानंदीला खूप छान वाटतं. आता बघूया पुढे काय काय घडणार. हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.